बघा, लास्ट लेक्चरला आपण काय डिस्कस करत होतो? तर लास्ट लेक्चरला आपण पिरियोडिक टेबल हा पॉइंट डिस्कस करत होतो. तर ह्या पर्टिक्युलर पिरियोडिक टेबल मध्ये आपण जे पर्टिक्युलर पॉइंट्स बघितले, ह्या पिरियोडिक टेबल मध्ये जे पर्टिक्युलर आपण पॉइंट्स बघितलेले होते, त्यामध्ये आपल्याला असं समजलं की एस ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक ह्यामध्ये फक्त मेटल्स आहेत आणि पी ब्लॉक एलिमेंट्स ह्यामध्ये मेटल्स पण आहेत, मेटलॉइड्स पण आहेत आणि नॉन मेटल्स आहेत. आणि मेटल्स आणि नॉन मेटल्स एका झिगझॅग लाईनने काय केलेले आहेत तर सेपरेट केलेले आहेत. एलिमेंट नंबर 93, एटॉमिक नंबर 93 म्हणजे नेप्ट्युनियम टू ऑर्गनेसन पर्यंत जे एलिमेंट्स आहेत ते सगळे नॅचरल नाही आहेत, मॅनमेड आहेत, आर्टिफिशियल आहे आणि त्यांचं लाईफ पिरियड पण काय आहे, खूप कमी आहे. त्यांचं लाईफ पिरियड पण काय आहे, खूप कमी आहे. डी ब्लॉक एलिमेंट्सला ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो. त्याचं रिझन काय आहे? डी ब्लॉक एलिमेंटला ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो कारण इलेक्ट्रॉन n-1 शेल मध्ये ऍड होतो. एफ ब्लॉक एलिमेंट्सला इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो कारण त्यामध्ये एलिमेंट n-2 म्हणजे n-2 म्हणजे आतल्या शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स काय होतात, ऍड होतात. ठीक आहे. मग ह्यामध्ये जर टोटल एलिमेंट्स बघितले तर फर्स्ट पिरियड मध्ये किती एलिमेंट्स आहेत? फर्स्ट पिरियड मध्ये 2 एलिमेंट्स आहेत, सेकंड पिरियड मध्ये 8 एलिमेंट्स आहेत, थर्ड पिरियड मध्ये 8 एलिमेंट्स आहेत, फोर्थ पिरियड मध्ये 18 एलिमेंट्स आहेत, फिफ्थ पिरियड मध्ये पण 18 एलिमेंट्स आहेत, सिक्स्थ पिरियड मध्ये 32 आहेत आणि सेवेंथ पिरियड मध्ये पण किती आहेत तर 32 आहेत. इथे काउंट करून बघूया काय, 32 प्लस 32 32 प्लस 32 64, 18 1 जा 18 2 जा 36, मग 64 प्लस 36 100 झालं. 100 प्लस 8 काय झालं 108, 108 प्लस 8 116 आणि 116 प्लस 2 म्हणजे किती 118. मी तुम्हाला पहिला सांगितलं की टोटल पिरियोडिक टेबल मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते टोटल पिरियोडिक टेबल मध्ये एलिमेंट्स किती आहेत तर टोटल 118 एलिमेंट्स आहेत. आता फिलिंग बघा, फिलिंग होत असताना कसं फिलिंग होतंय, काय फिलिंग होतंय बघूया. म्हणजे कसे 118 जे आपण एलिमेंट्स म्हणतो, मग ते तुम्ही म्हटला पहिल्या पिरियड मध्ये एवढे, दुसऱ्या पिरियड मध्ये एवढे, तिसऱ्या पिरियड मध्ये एवढे, हे कसे फील होतात, काय फील होतात बघूया. हे कसे फील होतात, काय फील होतात बघूया. इथे बघा, पहिल्या पिरियड मध्ये ऍक्च्युअली जो हेलियम आहे तो एस ब्लॉक मध्ये दाखवायला पाहिजे, पण त्याच्या प्रॉपर्टीज सिमिलर टू इनर गॅसेस आहेत म्हणून त्याला पी ब्लॉकच्या ग्रुप एटिंग मध्ये काय केलेलं आहे तर पी ब्लॉकच्या ग्रुप एटिंग मध्ये दाखवलेलं आहे. मग हा फर्स्ट पिरियड मध्ये एस ब्लॉक मध्ये किती आहे 1 आहे आणि पी ब्लॉक मध्ये किती आहे 1 आहे, म्हणजे टोटल एलिमेंट्स किती आहेत तर 2 आहेत ना. सेकंड पिरियड मध्ये एस ब्लॉक मध्ये किती आहेत 2 आहेत. एस ब्लॉक मध्ये किती आहेत 2 एलिमेंट आहेत आणि पी ब्लॉक मध्ये किती एलिमेंट आहेत तर 6. 6 प्लस 2 किती झाले 8 हे बघा, 1 2 3 4 5 6 आणि एस ब्लॉक मधले 2, एस ब्लॉक मधले 2 आहे. नंतर ना थर्ड पिरियड मध्ये किती आहे एस ब्लॉक मध्ये, थर्ड पिरियड मध्ये एस ब्लॉक मध्ये किती आहे 2 आणि पी ब्लॉक मध्ये किती आहेत 6. आता ह्याला लिहिताना कसं लिहिते बघा, ह्याला लिहिताना कसं लिहिते बघा. सेकंड पिरियड आहे, एस ब्लॉक मध्ये किती एलिमेंट्स आहेत 2 म्हणजे असे 2 लिहिते आणि पी ब्लॉक मध्ये पण किती आहे 6. तर 6 प्लस 2 किती झाले 8 झाले. तसंच थर्ड पिरियड मध्ये एस ब्लॉक मध्ये किती आहेत 2 आणि पी ब्लॉक मध्ये किती आहेत 6. 6 प्लस 2 किती झाले 8 झाले. नेक्स्ट बघा, जो पर्टिक्युलरली फोर्थ पिरियड आहे, फोर्थ पिरियड मध्ये एस ब्लॉक मध्ये किती आहे 2 आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट जे स्कॅन्डियम टू झिंक म्हणतो ते थर्ड पिरियड मध्ये फील होतात, म्हणजे थर्ड शेल मध्ये फील होतात. मग थर्ड शेल मध्ये किती आहेत तर 10 आहे. थर्ड शेल मध्ये किती आहेत 10 आहे. पर फोर्थ पिरियड मध्ये किती आहेत तर 6. तर 10 प्लस 2 12, 12 प्लस 6 किती झाले 18. नेक्स्ट परत फिफ्थ पिरियड मध्ये एस सबशेल म्हणजे एस ब्लॉक मध्ये किती आहे 2 आहे, ग्रुप 1 आणि 2 आहे. डी ब्लॉक मध्ये जे फील होतात ते फोर्थ शेल मध्ये फील होतात, म्हणून फोर्थ शेल मध्ये डी ब्लॉक मध्ये किती एलिमेंट्स फील होतात 10, इथं 2 आणि
मध्ये किती होतात 6, परत किती झाले 18 झाले. 6th पिरियड मध्ये बघा 6th पिरियड मध्ये किती आहे 6th पिरियड मध्ये एस ब्लॉक मध्ये किती आहे 2. नंतर ना एफ ब्लॉक मध्ये मग एफ कोणता फिल होतो 4th शेल. 6 - 2 म्हणजे किती असतं 4. कारण एफ ब्लॉकला इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो म्हणजे इलेक्ट्रॉन्स कुठे एंटर होतात तर इलेक्ट्रॉन n-2 म्हणजे 6 - 2 म्हणजे 4. 4th पिरियड मध्ये एफ ब्लॉक मध्ये किती इलेक्ट्रॉन्स ऍड होतात 14 म्हणजे 14 एलिमेंट्स झाले. मग 5th मध्ये 10 म्हणजे 5d. 6वा जरी शेल 6वी जरी असेल तर 5d मध्ये पण फिल होतात ट्रान्झिशन एलिमेंट्स. आणि मग 6 पी काय लिहितो तर 6 म्हणजे टोटल किती आहे 2 + 14 + 2 किती आहे 16. 16 + 2 किती आहे 26. 26 + 6 किती आहे तर 32 आहे. काय आहे 32 आहे. परत बघा 7 पिरियड मध्ये एस ब्लॉक मध्ये किती आहेत 2. परत 7 पिरियड मध्ये 5th शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स जेव्हा ऍड होतात मग ते 7th पिरियड मध्ये बिलॉंग करतात किती आहेत 14. मग 6th शेल मध्ये किती असतात इलेक्ट्रॉन्स ऍड झाल्यावर किती एलिमेंट फॉर्म होतात तर 10. त्यामध्ये 6वी शेल फिल होते. आणि 7व्या शेल मध्ये किती असतात तर 6 म्हणजे टोटल किती झाले 32. म्हणजे परत बघा 2 + 8 + 8 18 + 18 + 32 + 32. आता ह्याबद्दल आणि एक इन्फॉर्मेशन द्यायची म्हणजे काय ह्याबद्दल आणि एक इन्फॉर्मेशन ही आहे की तुमचा जो मर्क्युरी आहे गॅलियम आहे आणि ब्रोमियम आहे हे 3 लिक्विड स्टेट मध्ये आहेत. कोणत्या स्टेट मध्ये आहेत लिक्विड स्टेट मध्ये आहेत. अर्थवर फॉर्म होताना हे कसल्या स्टेट मध्ये फॉर्म होतात लिक्विड स्टेट. यांची फिजिकल स्टेट कोणती आहे तर लिक्विड स्टेट आहे. त्यानंतर ना नायट्रोजन N2 म्हणून फॉर्म होतो. नायट्रोजन काय म्हणून फॉर्म होतो N2. नायट्रोजन N2, ऑक्सिजन O2, फ्लोरीन F2, क्लोरीन Cl2, ब्रोमीन Br2 Br2 नाही ना सॉरी ब्रोमीन नाही ना सॉरी ब्रोमीन पण येणार नाही आयोडीन पण येणार नाही. नायट्रोजन N2, O2, F2, Cl2, Br2. मग हेलियम हा निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. हे 11 एलिमेंट जे आहेत हे अर्थवरती कोणत्या स्टेट मध्ये असतात गॅशियस स्टेट मध्ये. म्हणजे 11 गॅशियस स्टेट मध्ये अर्थवर एक्झिस्ट होतात. 3 कशा स्टेट मध्ये फॉर्म होतात तर 3 कोणत्या स्टेट मध्ये फॉर्म होतात तर 3 लिक्विड स्टेट मध्ये फॉर्म होतात. 11 + 3 झाले किती 14 म्हणजे 118 - 14. 118 - 14 म्हणजे किती झाले तर 100 किती झाले 4. 104 एलिमेंट कोणत्या स्टेट मध्ये सॉलिड स्टेट मध्ये. मग त्यामध्ये मेटल्स पण आहेत नॉन मेटल्स पण आहेत आणि मेटॉलाइट्स पण आहेत. कारण कार्बन हा नॉन मेटल आहे, बोरॉन हा नॉन मेटल आहे, फॉस्फरस नॉन मेटल आहे, सल्फर नॉन मेटल आहे, सेलेनियम नॉन मेटल आहे, आयोडीन नॉन मेटल आहे, ऍस्टेटाईन नॉन मेटल आहे. हे जे काही नॉन मेटल्स आहेत नॉन मेटल असून पण ते कोणत्या स्टेट मध्ये सॉलिड स्टेट मध्ये. मी काय सांगितलं बघा की पर्टिक्युलरली कोण तर पर्टिक्युलरली आपल्याला हा काय की मर्क्युरी गॅलियम आणि ब्रोमियम हे कोणत्या स्टेट मध्ये आहेत लिक्विड स्टेट मध्ये. N2, O2, F2, Cl2, Br2, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे जे पर्टिक्युलर एलिमेंट्स आहेत ते अर्थवर फॉर्म होताना गॅशियस स्टेट मध्ये एक्झिस्ट होतात. आणि राहिलेले सगळे कोणत्या स्टेट मध्ये एक्झिस्ट होतात तर सॉलिड स्टेट मध्ये एक्झिस्ट होतात. आता एक लक्षात घ्या की एखादा एलिमेंट ऑक्टेट रूल सांगते. ऑक्टेट रूल काय असतं तर बघा इथे जरा लक्ष द्या. हेलियम एक्सेप्ट हेलियम हा फर्स्ट पिरियड मध्ये आणि फर्स्ट पिरियड मध्ये पहिली शेल आणि पहिल्या शेल मध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन बसू शकतात 2च. पहिल्या शेल मध्ये इलेक्ट्रॉन किती बसू शकतात मॅक्झिमम 2च बसू शकतात. त्यामुळे हेलियमचा ड्युप्लेटस कंप्लीट असतो. हेलियम सोडलं निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन आणि ऑक्नियन तर सोडून द्या. हे जे पर्टिक्युलर मी रेड मध्ये दिलेत ना त्याचा आपण काय प्रॉपर्टी स्टडी करत नाही. जेवढे मी तुम्हाला विदाउट रेड पार्ट दिलाय विदाउट रेड पार्ट म्हणजे युरेनियम पर्यंत आपण एलिमेंट्स काय करतो स्टडी करतो इन डिटेल पर्यंत. ओके तर मी काय सांगते बघा की असं दिसलं की जे हेलियम त्याचं ड्युप्लेट कंप्लीट आहे. निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे जे आहेत त्यांच्या बाहेरच्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत तर यांच्या बाहेरच्या शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. यांच्या बाहेरच्या शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग हे जे पर्टिक्युलर एलिमेंट्स होते हेलियमचा ड्युप्लेट ठीक आहे एक्सेप्शन निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन हे जे एलिमेंट्स होते त्यांची बाहेरच्या शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स होते.
सगळ्या बाहेरच्या शेलमध्ये. मग तुम्हाला असं दिसेल की यांच्या बाहेरच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग हे जे आहेत हे कोणत्याही रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करत नाहीत. म्हणजे काय करतात, हे आरामात फिरतात, स्टेबल आहेत. काय आहे, स्टेबल. म्हणजे काय, ते कोणाबरोबर रिॲक्ट करत नाहीत, कोणाबरोबर हे करत नाहीत. म्हणजे खूप रिच लोक, हे खूप रिच लोक आहेत. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन तसं बघितलं त्यांच्या फॅमिलीजमध्ये. सगळ्यात रिच फॅमिली कोणती आहे तर इनर्ट गॅसेसची. कारण त्या असं दिसतं की ते कोणत्याही केमिकल रिॲक्शन मध्ये रिॲक्ट होत नाहीत. कोणत्याही केमिकल रिॲक्शन मध्ये ते काय होत नाहीत तर रिॲक्ट होत नाही. मग त्यावर एक ऑक्टेट रूल डिसाईड केला. ऑक्टेट रूल काय म्हणतो की कोणताही एलिमेंट आहे, मग त्याच्या जर बाहेरच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील, कोणताही एलिमेंट घ्या, त्याच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील, 8 इलेक्ट्रॉन असतील, तर तो कोणत्याही रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करत नाही. मग ते कोण होते तर हेलियम, निऑन, आर्गॉन, हेलियम एक्सेप्शन, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. ह्यांच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स होते तर ह्यांच्या बाहेरच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स होते. आणि ह्यांच्या बाहेरच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते काय करत होते, कोणत्याही रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करत नव्हते. मग नंतर जेवढे काही केमिकल रिॲक्शन्स झाले, त्या केमिकल रिॲक्शन्स मध्ये असं दिसलं की पर्टिक्युलरली ग्रुप 1 असू दे, ग्रुप 2 असू दे, ग्रुप 3, ग्रुप 4, ग्रुप 5, ग्रुप 6, ग्रुप 7, ग्रुप 8, ग्रुप 9, ग्रुप 10, ग्रुप 11, ग्रुप 12, ग्रुप 13, ग्रुप 14, ग्रुप 15, ग्रुप 16, ग्रुप 17 आणि हे एस ब्लॉक एलिमेंट्स, हे सगळे काय करतात रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करतात. हे सगळे काय करतात रिॲक्शन मध्ये काय करतात पार्टिसिपेट करतात. आणि रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करून काय करतात तर ह्यांचं असतं की ह्यांचं ऑक्टेट कंप्लीट व्हायला पाहिजे. ते रिॲक्शन मध्ये का पार्टिसिपेट करतात तर ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी म्हणजे काय करतात, एक तर ते 2 इलेक्ट्रॉन बाहेरच्या शेलमध्ये असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल यांच्या बाहेरच्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, मग हे 1 इलेक्ट्रॉन काय करतात लूज करतात. किंवा यांच्या बाहेरच्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत ग्रुप 2 चे, ते लूज करतात. नंतर ना ग्रुप 13 मध्ये हे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, ते काय करतात लूज करतात. किंवा कार्बन म्हणजे ग्रुप 14 मध्ये लुजिंग किंवा गेनिंग होत नाही, काय होतात ते 4 इलेक्ट्रॉन्स काय करतात शेअर करतात. ग्रुप 15 मग त्याच्या बाहेरच्या शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत, मग ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची कमतरता आहे 3, मग हे 3 इलेक्ट्रॉन काय करतात गेन करतात, हे 2 इलेक्ट्रॉन काय करतात गेन करतात, आणि हा 1 इलेक्ट्रॉन काय करतो गेन करतो. म्हणजे लॉस गेन आणि शेअर होतं. आणि त्या लॉस गेन आणि शेअरिंग मध्ये आपल्याला फक्त एवढंच दिसतं, लॉस गेन आणि शेअर मध्ये आपल्याला फक्त एवढंच दिसतं की त्यांना काय पण करून ऑक्टेट म्हणजे बाहेरचा आउटर मोस्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आणायचे आणि त्यामुळे स्टॅबिलिटी काय करायचे अचीव्ह करायचे. त्यामुळे स्टॅबिलिटी काय करायचे अचीव्ह करायचं. इथपर्यंत समजलं का बघा, ह्याचं पुढचं आणि पॉईंट्स सांगायचे आहेत. पिरियोडिक टेबल बघा, तेव्हापासून आपण पिरियोडिक टेबल बघितला. आता मी फक्त काय केलंय एस ब्लॉक आणि पी ब्लॉक हा पिरियड 5 पर्यंत ड्रॉ केलाय. पिरियड 6-7 पण ड्रॉ करू शकतो, पण तेवढं काही गरजेचं नाहीये. मग इथं आपल्याला काय शिकायचं आहे तर इथं आपल्याला पिरियोडिक ट्रेंड्स बघायचे आहेत. पिरियोडिक ट्रेंड्स बघायचे आहेत म्हणजे रिपीटेशन बघायचं आहे. पिरियोडिक ट्रेंड्स म्हणजे पिरियडमध्ये कसं कसं काय रिपीट होतं, किंवा पिरियोडिक टेबलमध्ये काय काय गोष्टी रिपीट होत आहेत, काय गोष्टी रिपीट होत नाही आहेत, ते आपण काय करायचं आहे तर चेक करायचं आहे. आता इथं बघा, पर्टिक्युलरली हा जर मी ग्रुप 1 कन्सिडर केला तर ह्या ग्रुप 1च्या बाहेरची व्हॅलेन्सी काय आहे सेम आहे. सगळ्या एलिमेंटच्या बाहेरच्या व्हॅलेन्सी काय आहे सेम आहे. ह्याच्या खालची जरी घेतला रुबिडियम नंतर सीझियम आणि फ्रँकियम जरी घेतला तरी त्याची पिरियोडिक व्हॅलेन्सी काय असणार आहे सेम. सिमिलरली ग्रुप 2 मध्ये व्हॅलेन्सी काय आहे तर सेम. ग्रुप 13 मध्ये व्हॅलेन्सी काय आहे त्या ग्रुपची काय आहे सेम. नेक्स्ट ग्रुप 14 मध्ये व्हॅलेन्सी काय आहे सेम. ग्रुप 15 मध्ये म्हणजे ग्रुप 15 मध्ये व्हॅलेन्सी काय आहे सेम आहे. ग्रुप 16 मध्ये व्हॅलेन्सी काय आहे तर सेम. ग्रुप 17 मध्ये पण व्हॅलेन्सी काय आहे सेम. ग्रुप 18 मध्ये पण व्हॅलेन्सी काय आहे सेम एक्सेप्ट हेलियम. तर मी तुम्हाला लास्ट लेक्चरला म्हटलं की ऑक्टेट रूल. ऑक्टेट रूल म्हणजे काय की बाहेरच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतील, बाहेरच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील तर त्याचा ऑक्टेट कंप्लीट झाला. मग असे जे एलिमेंट्स असतात ज्यांच्या बाहेरच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करतात कोणत्याही केमिकल रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट नाही, कारण त्यांना स्टॅबिलिटी अचीव्ह असते, म्हणजे शांतता, त्यांची एनर्जी एकदम कमी असते आणि खूप स्टेबल असतात.
एक लक्षात ठेवा की एनर्जी अँड स्टॅबिलिटी आर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इच अदर. एनर्जी आणि स्टॅबिलिटी कसे प्रपोर्शनल टू इच अदर आहे? इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू काय आहे? इच अदर आहे. मग जर फक्त ग्रुप 18 सोडला तर ग्रुप 1, 2 मग त्यामध्ये 3 to 10 बघितला, एफ ब्लॉक बघितला, तर सगळ्यामध्ये तुम्हाला असं दिसतं ग्रुप 13, ग्रुप 14, ग्रुप 15, ग्रुप 16, ग्रुप 17 ह्या सगळ्यामध्ये आपल्याला असं दिसतं की यांचं काय कंप्लीट नाहीये? ऑक्टेट कंप्लीट नाहीये. मग ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी बाहेरच्या शेलमध्ये ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी टू कंप्लीट द ऑक्टेट with exception कोण? तर हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम अँड बोरॉन हे काय कंप्लीट करतात? तर ड्युप्लेट कंप्लीट करतात. नियरेस्ट इनर्ट गॅसचं कॉन्फिगरेशन अचीव करणे. ओके, त्यांना नियरेस्ट इनर्ट गॅसचं कॉन्फिगरेशन अचीव करायचं असतं. मग त्याप्रमाणे जर बघितलं टू कंप्लीट द ऑक्टेट एक्सेप्शन कोण आहे? तर हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम आणि बोरॉन. तर ते ऑक्टेट कंप्लीट नाही करत, ड्युप्लेट कंप्लीट करतात. The element lose electron or gain electron or share electron. इलेक्ट्रॉन काय करतात? लूज करतात किंवा इलेक्ट्रॉन काय करतात? गेन करतात किंवा इलेक्ट्रॉन काय करतात? तर शेअर करतात. मग जेव्हा हे इलेक्ट्रॉन लूज करतात, गेन करतात किंवा शेअर करतात तेव्हा ते एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन लूज गेन किंवा काय करतात? तर शेअर करतात. एकापेक्षा जास्त ते इलेक्ट्रॉन लूज गेन किंवा काय करतात? तर शेअर करतात. एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन ते लूज गेन किंवा काय करतात? तर शेअर करतात. ना ही जी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन किंवा गेन ऑफ इलेक्ट्रॉन किंवा शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे एखादा एलिमेंट किती इलेक्ट्रॉन लूज करू शकतो, किती इलेक्ट्रॉन गेन करू शकतो किंवा किती इलेक्ट्रॉन शेअर करू शकतो, त्याला आपण काय म्हणतो? कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट. त्याला आपण काय म्हणतो? कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट. आणि ही जी कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट आहे ही कॉन्सेप्ट सगळ्यासाठी अवेलेबल आहे. पण कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ अन एलिमेंट ह्याला आपण व्हॅलेन्सी असा पॉइंट म्हणतो. म्हणजे एखादा एलिमेंट किती इलेक्ट्रॉन लूज करू शकतो किंवा गेन करू शकतो. जेव्हा तो लॉस किंवा गेन करतो त्यावेळी लुझिंगमुळे आणि गेनिंगमुळे त्यावर प्लस मायनस चार्ज डेव्हलप होतो. लुझिंगमुळे किंवा गेनिंगमुळे त्यामध्ये काय होतं? तर प्लस मायनस हा चार्ज डेव्हलप होतो आणि त्यामुळे तो दुसऱ्या एलिमेंट बरोबर कंबाईन होतो. तर त्यामुळे त्याला म्हणतात की कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट म्हणजे काय असते? तर व्हॅलेन्सी किंवा the ability of an element to lose, gain and share whatever number of electron an element loses, shares or gain is called as valency. किती इलेक्ट्रॉन तो एलिमेंट किती इलेक्ट्रॉन लूज करतो, किती इलेक्ट्रॉन गेन करतो किंवा किती इलेक्ट्रॉन काय करतो? शेअर करतो, त्याला आपण काय म्हणतो? तर व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी जी ही मेथड आहे ही क्रूड मेथड आहे. व्हॅलेन्सी मेथड ही कसली मेथड आहे? व्हॅलेन्सी मेथड इज अ क्रूड मेथड. व्हॅलेन्सी मेथड ही कसली मेथड आहे? तर व्हॅलेन्सी ही क्रूड मेथड आहे. काय कसली क्रूड मेथड आहे? व्हॅलेन्सी इज अ क्रूड मेथड विच इज अप्लाइड. म्हणजे ही जी पर्टिक्युलर टोटल लॉस किंवा टोटल गेन किंवा टोटल शेअरिंगची जी कॅपॅसिटी आहे तर ही क्रूड मेथड का म्हटली जाते? तर ही फक्त एस आणि पी ब्लॉकलाच अप्लाय करतो. व्हॅलेन्सी ही कॉन्सेप्ट आपण एस आणि कोणत्या ब्लॉकला अप्लाय करतो? पी ब्लॉकलाच अप्लाय करतो. आपण डी किंवा एफ ब्लॉकला ही व्हॅलेन्सी कॉन्सेप्ट अप्लाय करू शकत नाही. म्हणून आपण म्हणतात की स्टार्टिंगला क्रूड मेथड आपण व्हॅलेन्सी ही पहिला डिस्क्राइब केली. म्हणजे एकदम स्टार्टिंगला कंबायनिंग कॅपॅसिटी म्हणजे एखादा एलिमेंट किती इलेक्ट्रॉन लूज करू शकतो, गेन करू शकतो किंवा किती इलेक्ट्रॉन काय करू शकतो? तर शेअर करू शकतो. सो कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट, कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट किंवा element, how much electron it can lose, how much electron it can gain or how much electron it can share, it is called as what? Valency. त्याला आपण काय म्हणतो? व्हॅलेन्सी. आणि व्हॅलेन्सी ही कसली कन्सेप्ट आहे? तर क्रूड मेथड आहे. आणि त्यामध्ये ही क्रूड मेथड जी आहे कोणत्या ब्लॉकला अप्लाइड आहे? तर एस ब्लॉक आणि पी ब्लॉकला अप्लाइड आहे. बाकी कोणत्याही ब्लॉकला ही मेथड अप्लाय होत नाही. बाकी
कोणत्याही ब्लॉक म्हणजे डी आणि एफ ब्लॉकला ही मेथड अप्लाय होत नाही. मी एक एक्सेप्शनल केस म्हटलं. काय असतं बघा, जो काही एलिमेंट आहे, जो काही एलिमेंट असतो तो नियरेस्ट इनर्ट गॅसचं कॉन्फिगरेशन अचीव्ह करतो आणि स्टॅबिलिटी अचीव्ह करत असतो. जो काही एलिमेंट आहे तो नियरेस्ट इनर्ट गॅसचा काय करत असतो, तर नियरेस्ट इनर्ट गॅसचा कॉन्फिगरेशन काय करत असतो, अचीव्ह करत असतो आणि स्टॅबिलिटी अचीव्ह करतो. आता जर मी हायड्रोजन म्हटलं तर हायड्रोजनच्या बाहेरच्या शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, तर इथं दोन केसेस पॉसिबल आहेत. हायड्रोजन हा एक इलेक्ट्रॉन देऊ शकतो, मग त्याचं 0 झालं, स्टॅबिलिटी अचीव्ह होते. म्हणजे जर ह्यानं पूर्ण एक इलेक्ट्रॉन दिला जाईल किंवा ह्यानं एक इलेक्ट्रॉन घेऊ पण शकतो, ड्युप्लेट कंप्लीट होऊ शकतो, किंवा हा एक इलेक्ट्रॉन काय करू शकतो, शेअर करू शकतो. हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन देऊ पण शकतो किंवा एक इलेक्ट्रॉन घेऊ पण शकतो. दिला तर 0 इलेक्ट्रॉन्स लागतात, स्टॅबिलिटी अचीव्ह होते. घेतला तर ड्युप्लेट कंप्लीट होते. शेअर केला तरी पण काय कंप्लीट होते, ड्युप्लेट कंप्लीट होते. ठीक आहे. मग हायड्रोजन जेव्हा एक इलेक्ट्रॉन घेतला तर नियरेस्ट एलिमेंट कोण आहे, हेलियम. हेलियमचा कॉन्फिगरेशन अचीव्ह केला, जेव्हा इलेक्ट्रॉन गेन केला किंवा शेअर केला तेव्हा तो स्टॅबिलिटी अचीव्ह करतो. आता लिथियम. लिथियमच्या बाहेरच्या शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. जर ह्यानं काय असतं की बाहेरच्या शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे तो टाइटली बाउंडेड नसतो, त्यामुळे हा इझिली एक इलेक्ट्रॉन काय करू शकतो, लूज करू शकतो. एक इलेक्ट्रॉन जर लूज केला तर लिथियम काय फॉर्म करणार आहे, Li+. लिथियम काय फॉर्म करणार आहे, Li+ फॉर्म करणार आहे जेव्हा तो एक इलेक्ट्रॉन लूज करणार. का तर हे बघा, हा पर्टिक्युलरली लिथियम आहे. ह्या लिथियमनं एक इलेक्ट्रॉन काय केला, लूज केला, असा फॉर्म झाला. बघा हा लिथियम 2,1 होता, लिथियम प्लस म्हणजे 2, कारण त्यानं एक इलेक्ट्रॉन नेगेटिव्ह चार्ज लूज केला, त्यामुळे त्यावर पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होणार आहे. हे नंतर आपण डिटेलमध्ये बघूया. मग Li+ फॉर्म होतो. मग नियरेस्ट इनर्ट गॅस कोण आहे, हेलियम. हेलियमचं कॉन्फिगरेशन अचीव्ह करतो. सोडियम एक इलेक्ट्रॉन लूज करतो तर काय फॉर्म होतं, 2,8. मग जसं लिथियम प्लस फॉर्म झाले तसं सोडियम पण काय करतो, Na आहे तर तो काय देतो, तर Na++ इलेक्ट्रॉन. म्हणजे सोडियमचं कॉन्फिगरेशन 281 असतं आणि इतर 2,8 होतो, कारण त्यानं एक इलेक्ट्रॉन काय केला, लूज केला. नेगेटिव्ह चार्ज जेवढा तो लूज करतो तेवढाच पॉझिटिव्ह चार्ज त्यावर काय होत असतं, तर डेव्हलप होत असतं. मग ऑक्टेट कंप्लीट झाला, कंप्लीट झाला. मग पर्टिक्युलरली ग्रुप 1 मध्ये आपल्याला असं दिसतं की बाहेरच्या शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, ते एक इलेक्ट्रॉन इझिली काय करू शकतात, देऊ शकतात. त्यामुळे ग्रुप 1 ची व्हॅलेन्सी आपण काय कन्सिडर करतो, 1. म्हणजे ते टोटली एक इलेक्ट्रॉन काय करू शकतात, देऊ शकतात. तसंच ग्रुप 2 जर कन्सिडर केला तर ग्रुप 2 च्या शेलमध्ये बेरिलियम आहे. कोण आहे, बेरिलियम आहे. आता बेरिलियम काय करू शकतो, तर 2 इलेक्ट्रॉन देऊ शकतो. हा बेरिलियम आहे. हा देताना Be2+. का 2+, तर त्याला 2 इलेक्ट्रॉन दिले. 2 नेगेटिव्ह चार्ज कमी केला म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज काय झाला, इन्क्रीज झाला. म्हणजे हा बेरिलियम 2, काय आहे, 2. तर इथं बेरिलियम 2 आपल्याला मिळेल फक्त, म्हणजे ड्युप्लेट कंप्लीट झाला. नियरेस्ट इनर्ट गॅसचा कॉन्फिगरेशन अचीव्ह झाला, हेलियम. नेक्स्ट कोण आहे, बेरिलियमच्या खाली मॅग्नेशियम. हा मॅग्नेशियम आहे. हा मॅग्नेशियमचं कॉन्फिगरेशन काय आहे, 282 आहे. मग हा जेव्हा इलेक्ट्रॉन देतो तेव्हा Mg2+ किती, 2 इलेक्ट्रॉन बाहेर दिले म्हणजे 2,8. मग हा Mg2+ जो आहे हा स्टेबल असतो, पण ह्याने 2 इलेक्ट्रॉन लूज केलेले असतात त्यामुळे त्यावर +2 चार्ज काय झालेला असतो, तर डेव्हलप झालेला असतो स्टेबल करण्यासाठी. म्हणजे तसं कन्सिडर केला तर जे ग्रुप 2 आहे ते ग्रुप 2 किती इलेक्ट्रॉन देतात, बाहेर इझिली देऊ शकतात, 2. काय देऊ शकतात, 2. आता एखादा एलिमेंट जर इलेक्ट्रॉन देत असेल मग तो 1 देईल, 2 देईल किंवा 3 देईल. एखादा एलिमेंट जर इलेक्ट्रॉन देत असेल तर द ॲबिलिटी ऑफ द एलिमेंट to lose electrons, one or more electron, and form positively charged species is called what? Is called electropositivity. काय म्हटलं की जी ॲबिलिटी, एखाद्या एलिमेंटची ॲबिलिटी काय करण्यासाठी, इलेक्ट्रॉन लूज करण्यासाठी. मग तो 1 इलेक्ट्रॉन लूज करू शकतो किंवा 2 इलेक्ट्रॉन लूज करू शकतो किंवा 3.
होतोय. मग इलेक्ट्रॉन लॉसमुळे त्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होत असतो. इलेक्ट्रॉन लॉसमुळे त्यावरती कोणता चार्ज डेव्हलप होत असतो तर पॉझिटिव्ह चार्ज काय होत असतो तर डेव्हलप होत असतो. म्हणजे ॲबिलिटी ऑफ एलिमेंट टू लूज इलेक्ट्रॉन, आणि जो एलिमेंट इलेक्ट्रॉन लूज करू शकतो त्यावरती कोणता कॅरेक्टर असतो तर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कॅरेक्टर. आणि हा इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कॅरेक्टर कोणाला डिफाईन करतो तर मेटल्स. एलिमेंट्स मधला एक प्रकार कोण आहेत मेटल्स. मेटल्स हे असे असतात की जे इलेक्ट्रॉन काय करू शकतात लूज. मेटल हे एलिमेंट्सच आहेत, एलिमेंटचं सब क्लासिफिकेशन आहे. पण एलिमेंट्स जे इलेक्ट्रॉन लूज करतात ते मेटल्स असतात. एलिमेंट्स जे इलेक्ट्रॉन काय करतात लूज, एक करू शकतात, दोन करू शकतात किंवा तीन. टोटल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ते काय करू शकतात, एक किंवा दोन किंवा तीन इलेक्ट्रॉनचं जे टोटल लॉस करू शकतात. त्या एलिमेंट्स वरती पॉझिटिव्ह चार्ज येतो म्हणून त्याला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असं म्हणतो. आणि ते कोण असतात तर मेटल्स असतात. मग ग्रुप 1 आणि ग्रुप 2. ग्रुप 1 एक इलेक्ट्रॉन देऊ शकतो, ह्याची व्हॅलेन्सी किती आहे 1. ग्रुप 2 2 इलेक्ट्रॉन देऊ शकतो, ह्याची व्हॅलेन्सी किती आहे तर 2. नेक्स्ट जो पर्टिक्युलर ग्रुप 3 आहे, ग्रुप 13 आहे, त्या ग्रुप 13 च्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 3. मग हे 3 इलेक्ट्रॉन काय करू शकतो ते एक्सेप्ट बोरॉन. बोरॉन हा मेटलॉइड कन्सिडर करतो पण मोस्ट ऑफ द टेक्स्ट बुक्स मध्ये नॉन मेटल म्हणून दिलेला आहे. पण बोरॉन हा इलेक्ट्रॉन्स काय करतो, बोरॉन्स हा इलेक्ट्रॉन्स काय करत असतो तर बोरॉन्स हा इलेक्ट्रॉन काय करत असतो घेत असतो. ठीक आहे, घेतोय किंवा देतोय, पण मोस्टली जेव्हा बाहेरच्या शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन असतात तर मोस्टली त्या एलिमेंट्स आहेत, मेटल्स आहेत, ॲल्युमिनियम, थालियम, इंडियम, जे काय पुढचे असतील ॲल्युमिनियम, अरे रे चुकलं, सॉरी ॲल्युमिनियमच्या कधी गॅलियम येणार रे, सॉरी गॅलियम, इंडियम आणि मग थायलियम येणार. सॉरी काय कसं आता लिहिलेलं पुन्हा सॉरी. ॲल्युमिनियमच्या खाली कोण येणार आहे गॅलियम येणार आहे. ओके, सो ह्याच्या बाहेरच्या शेलमध्ये हे सगळे मेटल्स आहेत, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम आणि कोणतं थायलियम. आणि ह्याच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 3. मग जर हे 3 इलेक्ट्रॉन्स दिले, किती इलेक्ट्रॉन्स दिले 3 इलेक्ट्रॉन्स दिले तर ह्यांचं काय कंप्लीट होतं तर ऑक्टेट कंप्लीट होते. काय कंप्लीट होत असते तर ऑक्टेट कंप्लीट होत असतो. फर्स्ट पिरियड, सेकंड पिरियड, थर्ड पिरियड आणि फोर्थ पिरियड. ह्याचं ऑक्टेट म्हणजे ऑक्टेट कंप्लीट होतो. मग ऑक्टेट कंप्लीट झाल्यामुळे ह्याला आपण काय कन्सिडर करू शकतो, ह्याला आपण काय कन्सिडर करू शकतो तर ह्यांची व्हॅलेन्सी काय कन्सिडर करतो तर 3. ह्यामध्ये थोडे एक्सेप्शनल केसेस आहेत ते नंतर बघूया आपण. गॅलियम, इंडियम, थायलियमसाठी काय आहे ते नंतर बघूया. मग ग्रुप 14 मध्ये पण सेम. जो ग्रुप 14 असतो त्याच्या बाहेरच्या शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात. मग एक लक्षात घ्या, हे 4 इलेक्ट्रॉन हा टोटली देऊ पण शकत नाही किंवा 4 इलेक्ट्रॉन हा टोटली घेऊ पण शकत नाही. 4 इलेक्ट्रॉन्स टोटली हा देऊ पण शकत नाही किंवा 4 इलेक्ट्रॉन्स हा टोटली घेऊ पण शकत नाही. पण हा काय करू शकतो शेअर करू शकतो. आणि शेअरिंगमुळे किती इलेक्ट्रॉन 4 इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळे हा काय करू शकतो तर कंपाऊंड फॉर्म करू शकतो आणि ऑक्टेट्स कंप्लीट करू शकतो. त्यामुळे ह्याची व्हॅलेन्सी किती आहे तर 4 आहे. ह्याची व्हॅलेन्सी किती आहे 4. आता ग्रुप 15 मध्ये बघा. ग्रुप 15 मध्ये बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 5. बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत तर 5. मला सांगा 5 इलेक्ट्रॉन देणं पॉसिबल नाहीये, पण ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची कमतरता आहे 3. कारण 5 + 3 किती होत आहे 8. मग हे 3 इलेक्ट्रॉन काय करू शकतात घेऊ शकतात. 3 इलेक्ट्रॉन काय करू शकतात घेऊ शकतात. मग हे 3 इलेक्ट्रॉन घेऊ शकतात. काय म्हणते मी 3 इलेक्ट्रॉन घेऊ शकतात. मग मी काय म्हटलं कंबायनिंग कॅपॅसिटी और ॲबिलिटी टू गेन द इलेक्ट्रॉन इज बॅलन्सिंग. मग ग्रुप 15 किती इलेक्ट्रॉन घेऊ शकतो 3. म्हणून ह्या ग्रुप 15 ची व्हॅलेन्सी किती असणार आहे 3. ग्रुप 16 च्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 6. मग ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची कमतरता आहे 2. म्हणजे ते 2 इलेक्ट्रॉन घेणार. मी काय म्हटलं कंबायनिंग कॅपॅसिटी और ॲबिलिटी टू गेन इलेक्ट्रॉन इज बॅलन्सिंग. तर ह्याची व्हॅलेन्सी किती आहे 2. सो हॅलोजन्सची व्हॅलेन्सी किती असते 1 आणि फ्लुइड गॅसची व्हॅलेन्सी किती असते 0. कारण ते इलेक्ट्रॉन देतही नाहीत घेतही नाहीत शेअरही करत नाहीत कारण त्यांचं ऑक्टेट कंप्लीट असतो. मग जे काय आपण एलिमेंट्स बघितले एस आणि पी ब्लॉक मध्ये. आता नॉन मेटल्स, पहिला तर नॉन मेटल्स किंवा असे जे शेअर करतात किंवा इलेक्ट्रॉन्स काय करतात गेन करतात. द ॲबिलिटी टू गेन द इलेक्ट्रॉन, द ॲबिलिटी टू गेन इलेक्ट्रॉन इज गिवन बाय अन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी प्रॉपर्टी. पण ती इन डिटेल मी सांगते. पण नॉन मेटल्स जे पण आहेत म्हणजे हा ग्रुप 15, ग्रुप 16 किंवा ग्रुप 17 मध्ये जे काही एलिमेंट्स आहेत ते सगळे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी दाखवतात. म्हणजे ते इलेक्ट्रॉन्स काय करतात तर गेन करतात. मग ह्यावरून तुम्हाला काय ट्रेंड दिसला की ह्यावरून तुम्हाला काय ट्रेंड दिसतो
असतो की ग्रुप 1 ची व्हॅलेन्सी 1 असते, ग्रुप 2 ची व्हॅलेन्सी 2 असते, ग्रुप 3 ची व्हॅलेन्सी काय असते 3 असते, सॉरी ग्रुप 13 ची व्हॅलेन्सी 3, ग्रुप 14 ची व्हॅलेन्सी किती असते 4, पण ग्रुप 15 ची व्हॅलेन्सी किती असते 3, ग्रुप 16 ची व्हॅलेन्सी किती असते 2, ग्रुप 17 ची व्हॅलेन्सी किती असते 1 आणि ग्रुप 18 ची व्हॅलेन्सी किती असते तर 0. तर यावरून आपण काय सांगू शकतो, पिरियॉडिक ट्रेंड काय सांगू शकतो, यावरून आपण पिरियॉडिक ट्रेंड काय सांगू शकतो, यावरून आपण पिरियॉडिक ट्रेंड सांगू शकतो की काय द पर्टिक्युलर इन अ पिरियड ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट, मग पिरियड फर्स्ट असू दे, पिरियड सेकंड असू दे, पिरियड थर्ड असू दे, पिरियड 4 असू दे, पिरियड 5 असू दे, पिरियड 6 असू दे, पिरियड 7 असू दे किंवा पिरियड 8 तर नसतोच, सो पिरियड 7 असू दे. सो व्हॉट आय एम सेइंग की पर्टिक्युलरली व्हॅलेन्सी म्हणजे कंबायनिंग कॅपॅसिटी, म्हणजे तो सबस्टन्स तो एलिमेंट किती इलेक्ट्रॉन लूज करतो, गेन करतो किंवा शेअर करतो. तर आपल्याला पिरियॉडिक टेबल मध्ये असं दिसतं, पिरियॉडिक टेबल मध्ये आपल्याला असं दिसतं की जी व्हॅलेन्सी आहे इन अ पिरियड ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट, व्हॅलेन्सीचं आपल्याला काय दिसतं इन अ पिरियड ॲज वी go from left to right, in a period as we go from left to right, the valency increases from 1 to 4, पहला valency increase होते 1 to 4 and then decreases from 4 to 0. पिरियॉडिक ट्रेंड काय दिसतं, पहिला पिरियड सोडून द्या, दुसरा तिसरा चौथा पिरियड 1 to 4 व्हॅलेन्सी वाढते, 4 to 0 व्हॅलेन्सी कमी होते, 1 to 4 व्हॅलेन्सी वाढते, 4 to 0 व्हॅलेन्सी कमी होते. सेकंड पिरियड, थर्ड पिरियड, फोर्थ पिरियड, फिफ्थ पिरियड, सिक्स्थ पिरियड सगळ्याला सेम होतं की व्हॅलेन्सी 1 ते 4 वाढते आणि 4 ते 5 काय 4 ते 0 काय होत असेल तर कमी असते. हा पिरियॉडिक ट्रेंड आहे. मग ग्रुप मध्ये काय, इन ग्रुप the valency of element remain same. मग व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट रिमेन सेम म्हणजे काय तर कंबायनिंग कॅपॅसिटी पण काय राहते सेम, कंबायनिंग कॅपॅसिटी रिमेन्स सेम. आता बघा जर कंबायनिंग कॅपॅसिटी सेम असेल तर जो काही मॉलिक्यूल फॉर्म होईल त्याचा केमिकल फॉर्म्युला काय असणार आहे सेम असणार आहे. काय म्हटलं बघा इन ग्रुप द व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट, एखाद्या सेम ग्रुप मध्ये व्हॅलेन्सी काय असते सेम, व्हॅलेन्सी सेम असल्यामुळे कंबायनिंग कॅपॅसिटी पण काय असते सेम असते आणि कंबायनिंग कॅपॅसिटी काय असल्यामुळे कंबायनिंग कॅपॅसिटी सेम असल्यामुळे केमिकल फॉर्म्युला त्या सगळ्या एलिमेंटचा काय येतो सेम. आता केमिकल फॉर्म्युला comes the same of molecule, एखाद्या मॉलिक्यूलचा केमिकल फॉर्म्युला काय येतो तर सेम. मग केमिकल फॉर्म्युला जर सेम येत असेल तर आपण काय म्हणू शकतो, the elements which belong to same group, the elements which belong to same group have same chemical properties. The elements which belongs to same group have what same chemical properties. जे एलिमेंट सेम ग्रुपला बिलॉंग करतात त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात. केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात म्हणजे केमिकल रिएक्शन सिमिलर असतात. केमिकल रिएक्शन काय असतात तर सिमिलर असतात, हे लक्षात घ्या. पिरियॉडिक ट्रेंड मध्ये आपण व्हॅलेन्सी बघितली. मग एखाद्या ग्रुप मध्ये व्हॅलेन्सी काय असते सेम. व्हॅलेन्सी मध्ये एखाद्या ग्रुप मध्ये व्हॅलेन्सी सेम असल्यामुळे कंबायनिंग कॅपॅसिटी काय राहते सेम.
कंबायनिंग कपॅसिटी सेम असल्यामुळे केमिकल फॉर्म्युला पण काय असतो, सेम असतो. त्या मॉलिक्यूलचा केमिकल फॉर्म्युला काय असतो, सेम. केमिकल फॉर्म्युला सेम आहे बघा, केमिकल फॉर्म्युला कम्स दी सेम आणि केमिकल फॉर्म्युला सेम असल्यामुळे आपण काय म्हणू शकतो, जे एलिमेंट एकाच ग्रुपला बिलॉंग करतात त्यांची बिलॉंग्स टू सेम ग्रुप, त्यांची केमिकल प्रॉपर्टी काय असते तर सेम असते. त्याची केमिकल प्रॉपर्टी काय असते, सेम असते. आता ह्याला जर मला एक्सप्लेन करायचं असेल तर मी हा थोडा पार्ट ड्रॉप करते. इथं बघा काय सांगते की केमिकल प्रॉपर्टी सेम असते म्हणजे काय तर ग्रुप 1 जर कन्सिडर केला तर त्या ग्रुप मध्ये काय आहेत, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, फ्रँकियम आहे. आणि ग्रुप 17 जर कन्सिडर केला तर त्यामध्ये हॅलोजन्स आहेत, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ठीक आहे. मग मी काय करते, ग्रुप 17 मधला एक एलिमेंट घेते क्लोरीन आणि त्या क्लोरीनचं कॉन्फिगरेशन काय असतं 2 8 काय असतं 7, म्हणजे त्याला एक इलेक्ट्रॉनची काय असते कमतरता असते. आणि जर मी ग्रुप 1 घेतला, मग लिथियम घेतला 2,1 घेतला, तर हा लिथियम काय करणार आहे, एक इलेक्ट्रॉन लूज करणार आहे, Li++ एक इलेक्ट्रॉन. आणि क्लोरीन काय करणार, हा एक इलेक्ट्रॉन लूज झालेला काय करणार आहे गेन करणार आणि काय फॉर्म करणार Cl-. मग आपल्याला मिळताना Li++ Cl-. ह्याचा प्लस चार्ज ह्याचा मायनस चार्ज अट्रॅक्ट होणार आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळणार, लिथियम क्लोराईड मिळणार. काय मिळणार आहे, लिथियम क्लोराईड. हा बघा लेफ्ट साइडचा राईट साइडचा इलेक्ट्रॉन कॅन्सल होतो कारण लिथियम इलेक्ट्रॉन दिलेला तो क्लोरीनने घेतला. मग लिथियम जेव्हा इलेक्ट्रॉन देतो तेव्हा 2 आणि क्लोरीन जेव्हा इलेक्ट्रॉन घेतो किंवा 8. जेव्हा इलेक्ट्रॉन घेतात त्यावेळी मायनस चार्ज डेव्हलप होतो, ज्यावेळी इलेक्ट्रॉन दिलं जातं त्यावेळी ती प्लस चार्ज डेव्हलप होतो. किती इलेक्ट्रॉन दिले 2 तर 2 प्लस चार्ज, किती इलेक्ट्रॉन घेतले 2 तर 2 मायनस चार्ज. मग इथं काय फॉर्म झाला, लिथियम क्लोराईड फॉर्म झाला. तसा जर मी सोडियम कन्सिडर केला, काय कन्सिडर केला सोडियम, सोडियमचं कॉन्फिगरेशन 2 8 काय आहे 1, क्लोरीनचं कॉन्फिगरेशन 2 8 7 आहे. असं नाही की क्लोरीनच घ्या, तुम्ही कोणताही एक घ्या, मला केमिकल फॉर्म्युला सेम येते हे दाखवायचं आहे. सोडियम काय करणार आहे, सोडियम एक इलेक्ट्रॉन लूज करणार Na++ इलेक्ट्रॉन आणि क्लोरीन काय करणार एक इलेक्ट्रॉन गेन करणार आणि Cl- फॉर्म करणार. म्हणजे हा 2 8 1 होता आणि हा 2 8 काय होता तर 7 होता. मग ह्याला इलेक्ट्रॉन दिल्यावर काय फॉर्म झाला 2,8 ह्याचा ऑक्टेट कंप्लीट झाला आणि हा 2 8 काय फॉर्म झाला 8 ह्याचा पण ऑक्टेट कंप्लीट झाला. पण ह्याने इलेक्ट्रॉन गेन केला, हा इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे, ह्याने इलेक्ट्रॉन दिलाय पॉझिटिव्ह आहे, म्हणजे हा मेटल आहे हा नॉन मेटल आहे. मग इथं बघितला तर Na++ Cl- हा इलेक्ट्रॉन कॅन्सल झाला, इथं NaCl Na+Cl- हे अट्रॅक्ट होतात, अट्रॅक्ट होऊन काय कंपाऊंड फॉर्म करतात NaCl. मग त्याच्या आधी काय फॉर्म झाला लिथियम क्लोराईड, तसंच KCl, तसंच रुबिडियम क्लोराईड, तसंच सीझियम क्लोराईड, तसंच फ्रँकियम क्लोराईड. बघा की डिफरंट एलिमेंट आहेत पण त्यांची कंबायनिंग कपॅसिटी काय आहे सेम आहे. क्लोरीन बरोबर कंबायनिंग कपॅसिटी काय आहे सेम आहे. म्हणजे जर मी ग्रुप 1 च्या एलिमेंट्सला E कन्सिडर केलं आणि कोणत्याही हॅलोजनला काय कन्सिडर केलं X कन्सिडर केला, हा ग्रुप 1 आणि ग्रुप 17 असेल तर ग्रुप EX हा केमिकल फॉर्म्युला मिळेल. सिमिलरली जर मी बेरिलियम कन्सिडर केला, बेरिलियमचं कॉन्फिगरेशन काय आहे 2,2 आहे, त्यामुळे तो बेरिलियम किती इलेक्ट्रॉन देणार 2 इलेक्ट्रॉन देणार 2 इलेक्ट्रॉन. मग मी म्हणते क्लोरीन, पण क्लोरीन हा काय एकच इलेक्ट्रॉन घेऊ शकतो ऍट अ टाइम. क्लोरीन किती इलेक्ट्रॉन घेऊ शकतो एकच, कारण त्याचा ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी त्याला एकाच इलेक्ट्रॉनची कमतरता आहे आणि तो काय फॉर्म करतो Cl-. मग जर बेरिलियमनं 2 इलेक्ट्रॉन दिले मग किती क्लोरीन येणार 2 डिफरंट क्लोरीन येणार, मग 2Cl त्याने 2 इलेक्ट्रॉन घेतले आणि 2Cl- फॉर्म झाला. ठीक आहे. मग इथले 2 इलेक्ट्रॉन इथले 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले, हा Be2++ 2Cl- हा फॉर्म्युला असा येतो BeCl2. आता ह्याला इन डिटेल जर मला दाखवायचं असेल
तर बेरिलियमला एक इलेक्ट्रॉन इथं त्यानं दिलेला तो आयोनिक बॉन्ड फॉर्म करतो प्लस मायनस, परत बेरिलियम आणि एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या क्लोरीनला दिलेला काय फॉर्म करतो तर प्लस मायनस फॉर्म, म्हणजे हा कोण फॉर्म झाला तर बेरिलियम क्लोराईड फॉर्म BeCl2 काय फॉर्म झाला तर बेरिलियम क्लोराईड. तसाच जर मॅग्नेशियम घेतला तर मॅग्नेशियम क्लोराईड फॉर्म होणार, कॅल्शियम घेतला कॅल्शियम क्लोराईड, फ्लोरीन जरी घेतला तर बेरिलियम फ्लोराईड, कॅल्शियम फ्लोराईड, मॅग्नेशियम काय फॉर्म होणार आहे तर फ्लोराईड फॉर्म, स्ट्रॉन्टियम फ्लोराईड, बॅरियम फ्लोराईड, वॅडियम फ्लोराईड. कंबायनिंग कपॅसिटी मी काय सांगते इथं फक्त लक्षात घ्या की कंबायनिंग कपॅसिटी सेम असते. कंबायनिंग कपॅसिटी सेम म्हणजे जर एकाच ग्रुप मधले एलिमेंट्स असतील, एकाच ग्रुप मधले एलिमेंट्स असतील तर त्यांची कंबायनिंग कपॅसिटी सेम असते, त्यामुळे त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज काय असतात सेम. केमिकल प्रॉपर्टीज काय असतात सेम. एक्सेप्शन पी ब्लॉक मध्ये थोडी एलिमेंट्स, कारण इथं बोरॉन मेटलॉइड आहे, सिलिकॉन मेटलॉइड आहे, जर्मेनियम मेटलॉइड आहे, आर्सेनिक मेटलॉइड आहे, अँटीमनी मेटलॉइड आहे, टेलुरियम मेटलॉइड आणि त्याच्या कॅल्साइट मेटलॉइड आहे. त्यामुळे एक्सेप्शनल येतात. एक्सेप्शन केसेस सगळ्याकडे येणार आहेत, पण एवढं लक्षात ठेवा की इन ग्रुप व्हॅलेन्सी सेम, व्हॅलेन्सी सेम आहे त्यामुळे कंबायनिंग कपॅसिटी काय आहे सेम. कंबायनिंग कपॅसिटी सेम असल्यामुळे केमिकल प्रॉपर्टीज पण काय असतात त्या एलिमेंटच्या सेम, म्हणजे केमिकल रिॲक्शन सेम असल्यामुळे केमिकल फॉर्म्युला काय होतं सेम. हे बघा आपण ह्या वर्षी ह्या सगळ्या गोष्टी इन डिटेल मध्ये बघायचं. इन डिटेल मध्ये बघायचं म्हणजे काय तर ग्रुप 1 ग्रुप 2 एस ब्लॉक एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2 हे डिटेल मध्ये शिकायचं आहे. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13 14 हे पण शिकायचं आहे. पुढच्या वर्षी 12वीला ग्रुप 15 16 17 सॉरी ग्रुप 13 14 15 ह्या वर्षी शिकायचं आहे. ग्रुप 16 17 18 पुढच्या वर्षी काय करायचं आहे तर शिकायचं आहे. म्हणजे पूर्ण पिरियोडिक टेबल मधले एलिमेंट जे आहेत, मग डी ब्लॉक असू देत एफ ब्लॉक असू देत जे काही ब्लॉक्स आहेत ते सगळे आपण इन डिटेल मध्ये काय करायचं आहे तर बघायचं आहे. मग एक ट्रेंड आणि एक ट्रेंड आहे एस आणि पी ब्लॉक मध्ये जर बघितला तर आणि एक ट्रेंड आहे की आपल्याला असं दिसतं की ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट, जर पिरियोडिक टेबल मध्ये आपण लेफ्ट टू राईट गेलो तर लेफ्ट टू राईट आपल्याला असा ट्रेंड दिसतो. लेफ्ट टू राईट जर आपण गेलो तर आपल्याला असा ट्रेंड दिसतो की ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट द पिरियोडिक ट्रेंड सेज की एलिमेंट्स चेंज फ्रॉम मेटल्स टू नॉन मेटल्स. एलिमेंट्स कसे चेंज होतात तर एलिमेंट्स मेटल्स टू नॉन मेटल्स मध्ये काय होत असतात तर कन्वर्ट होत असतात. कन्वर्ट होत असतात म्हणजे इलेक्ट्रॉन स्पिल झाल्यामुळे ते होते. बाहेरच्या शेल मध्ये सेम शेल मध्ये इलेक्ट्रॉन स्पिल होतात, पिरियड मध्ये सेम शेल मध्ये इलेक्ट्रॉन स्पिल होतात. पिरियड्स मध्ये काय होतात सेम शेल मध्ये इलेक्ट्रॉन काय होत असतात स्पिल होत असतात. पण ग्रुप मध्ये दरवेळी नवीन शेल मध्ये इलेक्ट्रॉन काय होत असतो तर स्पिल होत असतो. ग्रुप मध्ये नवीन शेल मध्ये इलेक्ट्रॉन काय होत असतो तर स्पिल होत असतो. आता तुम्हाला थोडं एक मेटॅलिक कॅरेक्टर नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचं सांगते. इथं बघा की ग्रुप 2 कन्सिडर करते. लिथियम आहे, बेरिलियम आहे, बोरॉन आहे, लिथियम बेरिलियम बोरॉन आहे, कार्बन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, फ्लोरीन आहे आणि निऑन आहे. लिथियम काय आहे मेटल, बेरिलियम काय आहे मेटल, हा काय आहे मेटलॉइड बोरॉन, कार्बन काय आहे नॉन मेटल, नायट्रोजन काय आहे नॉन मेटल, ऑक्सिजन काय नॉन मेटल, फ्लोरीन काय नॉन मेटल, निऑन काय नॉन मेटल. तर जर आपण पिरियोडिक टेबल मध्ये लेफ्ट टू राईट गेला तर आपल्याला दिसतं की ट्रेंड चेंज होतो मेटल टू नॉन मेटल. As we go from left to right in the periodic table, we see a conversion from metal to non-metal. आणि जर टॉप टू बॉटम पिरियोडिक टेबल मध्ये बघितला तर हा बघा हा एस ब्लॉक सोडून द्या कारण त्यामध्ये सगळे मेटल्स असतात. पी ब्लॉक मध्ये कन्सिडर करा. बोरॉनच्या खाली कोण असतं ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियमच्या खाली कोण असतं गॅलियम,
गॅलियमच्या खाली इंडियम, इंडियमच्या खाली असतो थॅलियम. मग बोरॉन मेटलॉइड आहे. ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम काय आहे मेटल. मेटलॉइड टू मेटल. आता नेक्स्ट बघा, कार्बनच्या खाली सिलिकॉन, सिलिकॉनच्या खाली जर्मॅनियम, जर्मॅनियमच्या खाली टीन आणि टीनच्या खाली कोण असतं तर लेड. तर ह्यामध्ये कार्बन नॉन मेटल आहे पण सिलिकॉन काय आहे मेटलॉइड आहे. जर्मॅनियम काय आहे मेटलॉइड आहे. टीन काय आहे मेटल आहे. लेड काय आहे मेटल. मग काय पिरियोडिक ट्रेंड दिसला, नॉन मेटल टू काय दिसला मेटल. म्हणजे लेफ्ट टू राईट आपल्याला मेटल टू नॉन मेटल दिसतो आणि टॉप टू बॉटम ग्रुप मध्ये काय दिसतो नॉन मेटल टू मेटल कॅरेक्टर. नॉन मेटल टू मेटल कॅरेक्टर. तुम्ही म्हणाल इथं सगळे मेटल्सच आहेत पण मेटॅलिक कॅरेक्टर, स्ट्रेंथ ऑफ मेटॅलिक कॅरेक्टर काय होत जाते इंक्रीज. हा जेवढा चांगला मेटल आहे त्यापेक्षा सोडियम, त्यापेक्षा चांगला पोटॅशियम, त्यापेक्षा चांगला रुबिडियम, त्यापेक्षा चांगला सीझियम, त्यापेक्षा चांगला फ्रँकियम. नायट्रोजन नॉन मेटल आहे, फॉस्फरस नॉन मेटल आहे, आर्सेनिक मेटलॉइड आहे, अँटीमनी मेटलॉइड आहे आणि हा बिस्मथ मेटल आहे. परत सांगा काय झालं, नॉन मेटल टू कुठे कॅरेक्टर चेंज झाला मेटल. नॉन मेटल टू कुठे कॅरेक्टर चेंज झाला मेटल. सो ॲज वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम ऑफ द पिरियोडिक टेबल इन अ ग्रुप वी सी अ कन्वर्जन फ्रॉम नॉन मेटल टू मेटल. आपल्याला कन्वर्जन कोणता दिसतो तर नॉन मेटल टू कोणता दिसतो तर मेटल दिसतो. ऑक्सिजन, ऑक्सिजन सल्फर, सल्फर सेलेनियम, सेलेनियम टेलुरियम, टेलुरियम पोलोनियम. हा नॉन मेटल, हा नॉन मेटल, हा नॉन मेटल, हा मेटलॉइड आणि हा मेटल. परत कॅरेक्टर कुठून पुढे चेंज झाला, नॉन मेटल टू काय झाला मेटल. फ्लोरीन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टरेन. हा नॉन मेटल आहे, हा पण नॉन मेटल आहे, हा पण नॉन मेटल आहे पण मेटॅलिक कॅरेक्टर दाखवतो. हा मेटलॉइड आहे पण मेटॅलिक कॅरेक्टर दाखवतो. परत नॉन मेटल टू कन्वर्जन पुढे काय असणार आहे मेटल्स. हे तर सगळे नॉन मेटल्स आहेत, इनर्ट गॅस सोडून द्या. मला एवढंच सांगायचं आहे की ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कॅरेक्टर डिक्रीजेस. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कॅरेक्टर डिक्रीजेस कारण नॉन मेटल टू काय होत आहे नॉन मेटल होत आहे. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट and electropositive character increases from top to bottom. कोणता कॅरेक्टर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कॅरेक्टर increases from top to bottom. टॉप टू बॉटम इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर increases म्हणजे मेटल टू नॉन मेटल टू मेटल. जर एस ब्लॉक असेल तर मेटल जेवढी स्ट्रेंथ आहे त्यापेक्षा चांगल्या मेटलची स्ट्रेंथ. जेवढा इझी इलेक्ट्रॉन लूज करू शकतो ना, जेवढा इझिली इलेक्ट्रॉन लूज करू शकतो ना तेवढा चांगला तो मेटल आहे. जेवढा इझिली इलेक्ट्रॉन तो लूज करू शकतो ना तेवढा तो काय आहे चांगला मेटल आहे, चांगली मेटॅलिक स्ट्रेंथ आहे. काय आहे त्याला चांगली मेटॅलिक काय आहे तर स्ट्रेंथ आहे. हे सगळं ग्रुप वॅलेन्सी कंबायनिंग कपॅसिटी केमिकल प्रॉपर्टी बद्दल झालं. इतकंपर्यंत समजलं का सांग. आणि एक पिरियोडिक ट्रेंड आहे ॲटॉमिक रेडिया तो सांग. एवढं पॉईंट समजले का सांगा. एवढं पॉईंट समजले का सांगा. आता बघा काय सांगते. दोन पॉईंट लक्षात घ्या. न्यूक्लिअर चार्ज, पहिला कोणता पॉईंट घ्या न्यूक्लिअर चार्ज. न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय असतं बघा. सेंटरला न्यूक्लियस आहे ज्यामध्ये प्रोटॉन्स आहेत जे पॉझिटिव्ह चार्ज. बाहेरच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन, पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि तिसऱ्या शेलमध्ये 1-2 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. व्हॉट इज न्यूक्लिअर चार्ज? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन between positively charged nucleus, between positively charged
nucleus and electrons in the outermost shell, and electrons in outermost shell is called what? Is called nuclear charge. ह्याला आपण काय म्हणतो तर न्यूक्लियर चार्ज म्हणतो. काय म्हणतो आपण ह्याला? न्यूक्लियर चार्ज. बघा, न्यूक्लियर चार्ज म्हणजे मी काय म्हटलं, व्हॉट इज न्यूक्लियर चार्ज? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कशामधला? न्यूक्लियस हा पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि इलेक्ट्रॉन हे बाहेरच्या शेलमधले इलेक्ट्रॉन्स आहेत. तर द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द सेंटर ऑफ न्यूक्लियस दॅट इज पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन्स. न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्ज आहेत आणि इलेक्ट्रॉन्स नेगेटिव्हली चार्ज आहेत बाहेरच्या शेलच्या सगळ्या. हे बघा, मी म्हणते बाहेरच्या शेलच्या म्हणजे काय? आतल्या शेलमधले इलेक्ट्रॉन्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप करतात की नाही करतात? करतात. पण पर्टिक्युलरली द न्यूक्लियर चार्ज म्हणजे मी काय म्हणते, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज न्यूक्लियर चार्ज. त्याला आपण काय म्हणतो? न्यूक्लियर चार्ज. नेक्स्ट, शिल्डिंग इफेक्ट. नेक्स्ट काय तर शिल्डिंग इफेक्ट. आता शिल्डिंग इफेक्ट काय? द ऑब्स्ट्रक्शन caused by inner shell filled electrons. Obstruction caused by काय obstruction? तो obstruction caused by inner shell electrons. आतल्या शेल मधल्या इलेक्ट्रॉन्स काय करतात? एक ऑब्स्ट्रक्शन कॉज करतात. द ऑब्स्ट्रक्शन caused by inner shell filled electron to develop nuclear charge between the nucleus and outermost electrons. Between nucleus and outermost electron is called what? Is called shielding. ह्याला काय म्हणतो आपण? शिल्डिंग इफेक्ट. समजून घ्या, प्रॉपरली समजून घ्या मी जो पॉइंट सांगते तो. काय म्हटलं बघा, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दी न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन. बाहेरच्या इलेक्ट्रॉन्स, जे बाहेरचे इलेक्ट्रॉन्स आहेत आणि बाहेरच्या शेल मधल्या इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लियस मधला जो अट्रॅक्शन आहे पॉझिटिव्हिटी आणि नेगेटिव्हिटी मुळे, त्याला आपण काय म्हणतो तर न्यूक्लियर चार्ज म्हणतो. आणि शिल्डिंग इफेक्ट म्हणजे काय? आतले जे शेल्स आहेत, मग पहिली, दुसरी, तिसरी, पहिली, आता 2 शेल्स आहेत ह्या केसमध्ये. किती शेल्स आहेत ह्या केसमध्ये? 2 शेल्स आहेत. तर पहिल्या आणि दुसऱ्या शेल फील्ड आहे आणि फील्ड असल्यामुळे ते काय करतात? ते काय म्हणतात? हे बघा, शिल्डिंग इफेक्ट म्हणजे काय? तर बघा, एकच मिनिट. हे जे आतले इलेक्ट्रॉन्स आहेत ना, हे आतले जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे जास्त आहेत आणि बाहेरच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स कमी आहेत. ह्या केसमध्ये काय आहे की आतले इलेक्ट्रॉन्स फील्ड आहेत आणि बाहेरच्या शेलमध्ये 2च इलेक्ट्रॉन आहेत. तर हे आतले जे इलेक्ट्रॉन्स काय करतात, जेव्हा न्यूक्लियस बाहेरच्या इलेक्ट्रॉन्स बरोबर फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप करायला बघतो, जेव्हा न्यूक्लियस बाहेरच्या शेलमधल्या इलेक्ट्रॉन्स बरोबर फोर्स डेव्हलप करायला बघतो, तर ही आतले इलेक्ट्रॉन्स मध्ये जातात आणि म्हणतात नाही त्याच्याबरोबर फोर्स डेव्हलप करू नकोस, आम्ही जास्त आहे आणि आम्हाला जास्त गरज आहे न्यूक्लियर चार्जची. आणि ते काय करतात, हे जे इनर शेल फील्ड इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते ऑब्स्ट्रक्शन कॉज करतात फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप करण्यासाठी न्यूक्लियस मध्ये आणि बाहेरच्या इलेक्ट्रॉन्स मध्ये. त्याला आपण काय म्हणतो तर शिल्डिंग इफेक्ट. कारण इनर मोस्ट इलेक्ट्रॉन्स शिल्ड करतात. कोण शिल्ड करतात? इनर मोस्ट इलेक्ट्रॉन काय करतात? शिल्ड करतात. समजते का? बघा, न्यूक्लियर चार्ज म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द सेंटर ऑफ न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन. अँड व्हॉट इज शिल्डिंग इफेक्ट? द ऑब्स्ट्रक्शन कॉज्ड बाय द इनर शेल फील्ड इलेक्ट्रॉन्स. जे इनर शेल फील्ड इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांचं काय आहे, ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते पर्टिक्युलरली काय आहेत, हेवीली चार्ज आहेत आणि ते काय म्हणतात की बाहेरच्या शेल मधले कमीच इलेक्ट्रॉन आहेत, त्यांच्याबरोबर कशाला फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप करतोस, आम्हाला गच्च पकडून ठेव, आम्हाला आमच्याबरोबर चांगला फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप कर. मग त्याला आपण काय म्हणतो तर शिल्डिंग इफेक्ट, ऑब्स्ट्रक्शन. मग जर पिरियड मध्ये कन्सिडर केलं, सेकंड पिरियड इथे
लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि कोण आहे तर निऑन. ठीक आहे. नेक्स्ट काय घेते, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फर, सल्फर, क्लोरीन आणि कोण आहे तर आर्गॉन. हे एवढेच घ्या. ठीक आहे, एवढ्यावरती तुम्हाला समजेल. ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिले तर 2,1, 2,2, 2,3, 2,4, 2,5, 2,6, 2,7 आणि 2, काय आहे 8. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिलं आता हे समजून घ्या. आपण लेक्चर्स घेतलेत, आपण बघितलेत फिलिंग कसं होते. तर सोडियम 2,8,1, मॅग्नेशियम 2,8,2, ॲल्युमिनियम 2,8,3, सिलिकॉन 2,8,4, फॉस्फरस 2,8,5, सल्फर 2,8,6, क्लोरीन 2,8,7 आणि आर्गॉन 2,8,8. मला सांगा इथे तुम्हाला काय दिसतं की आपण लिथियम टू बेरिलियम जेव्हा जातो तर बाहेरच्या शेलमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय होत जातात, इन्क्रीज होत जातात. मग बघा, पहिला लिथियम साठी हा जो स्ट्रक्चर आहे हा सोडियमचा कन्सिडर करा. जेव्हा एकच इलेक्ट्रॉन होता 2,8,1 झाला सोडियम, परत 2,8,2 जेव्हा झाला तेव्हा मॅग्नेशियम, मग 2,8,3 जेव्हा झाला ॲल्युमिनियम, 2,8,4 झाला सिलिकॉन, 2,8,5 झाला फॉस्फर, 2,8,6 झाला क्लोरीन सॉरी सल्फर आणि 2,8,7 झाला क्लोरीन आणि 2,8,8 झाला आर्गॉन. म्हणजे लेफ्ट टू राईट जर बघितलं, जर 2 शेल असू देत किंवा 3 शेल असू देत, आपल्याला असं दिसतं की पिरियड मध्ये ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट शेल गोज ऑन इन्क्रीजिंग. जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत बाहेरच्या शेल मध्ये काय होत जातात, इन्क्रीज होत असतात. आपण काय लिहितो, ॲज वी गो फ्रॉम left to right in a period, the number of electron goes on increasing in the same shell. number of electrons काय होत जातात, increase होत जातात सेम शेल मध्ये. मला सांगा जेव्हा एक इलेक्ट्रॉन होतं तेव्हा त्या दोघांमध्ये न्यूक्लिअर चार्ज कमी असेल. जेव्हा 2 इलेक्ट्रॉन झाले त्या म्हणजे न्यूक्लियस मध्ये आणि बाहेरच्या शेल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढेल. जेव्हा 3 इलेक्ट्रॉन होतील आणि वाढेल, जेव्हा 4 इलेक्ट्रॉन होतील आणि वाढेल. म्हणजे काय होणार आहे, ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन गोज ऑन इन्क्रीजिंग इन द सेम शेल. दिस कॉजेस increase in nuclear charge. यामध्ये काय होतं तर न्यूक्लिअर चार्ज काय होतं, दिस कॉजेस इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज. काय होतं, न्यूक्लिअर चार्ज काय होतो, इन्क्रीज होतो. आणि न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज झाल्यामुळे मला सांगा हे पर्टिक्युलर आहे, जेव्हा न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होईल तर हा न्यूक्लियस जो आहे ह्या शेलला आत ओढेल. मी काय म्हणते बघा, हा न्यूक्लियस आहे, हे जसे इलेक्ट्रॉन्स वाढतील न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळे काय होणार आहे, हे जे शेल्स आहेत ते आत ओढले जातील. शेल आत ओढली गेली. हे बघा, ही न्यूक्लियस आहे आणि हे शेल्स आहेत, बाहेरची शेल आहे. जसे इलेक्ट्रॉन्स वाढतात ती शेल काय होईल, जरा आत ओढली जाईल. आत ओढली जाईल म्हणजे ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस म्हणजे सेंटर ऑफ न्यूक्लियस टू आउटर मोस्ट शेलचा डिस्टन्स. ॲटॉमिक रेडियस म्हणजे सेंटर ऑफ न्यूक्लियस टू आउटर मोस्ट शेलचा डिस्टन्स. ॲटॉमिक radius is the distance from center of nucleus to outermost shell. Center of nucleus to outermost shell. So what I am saying here कि atomic radius हा distance from the center of nucleus to outermost shell आहे. सेम शेल मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढत जातात. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढल्यामुळे न्यूक्लिअर चार्ज वाढतो. न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळे हा शेल आहे हा न्यूक्लियस कडे पुल केला जातो. मग जर न्यूक्लियस कडे शेल पुल होत असेल, बघा ही शेल जर पुल होत असेल तर ॲटॉमिक रेडियस काय होणार आहे, thus atomic radius goes on decreasing. Thus atomic radius
goes on decreasing. Thus atomic radius goes on decreasing from left to right. म्हणजे न्यूक्लियर चार्ज वाढल्यामुळे पुल वाढणार, मग पुल वाढल्यामुळे जी बाहेरची शेल आहे ती आत पुल होणार आणि बाहेरची शेल आत पुल झाल्यामुळे न्यूक्लियर चार्ज काय होत जाणार आहे तर वाढत, ॲटॉमिक रेडियस काय होत जाणार आहे कमी होत जाणार आहे. हे मी लेफ्ट टू राईट सांगितलं. ठीक आहे. आता शिल्डिंग इफेक्ट सांगते. शिल्डिंग इफेक्ट साठी काय सांगते बघा की पर्टिक्युलरली लिथियम आहे, हे लिहून घ्या, पॉज करा आणि लिहून घ्या. हा पार्ट न्यूक्लियर चार्ज म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस and electrons in the outermost shell is called as nuclear charge, and shielding effect is the obstruction caused by the inner shell's filled electrons to develop nuclear charge between the nucleus and outermost shell electron is called as what? Shielding effect. Okay. And atomic radius म्हणजेच atomic size असतं, and atomic radius or atomic size is the distance between the center of nucleus to the outermost shell. आता मी period 1 दाखवते. लिथियम 2,1, सॉरी ग्रुप 1 दाखवते. सोडियम 2,8,1, पोटॅशियम 2,8,8,1, रुबिडियम 2,8,18,8,1, सीजियम 2,8,18,18,8,1. ओके. तर आपल्याला काय दिसतं इथं, आतले इलेक्ट्रॉन्स वाढत जातात. ॲज वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम आतले इलेक्ट्रॉन्स वाढत जातात, आतले इलेक्ट्रॉन्स वाढत जातात, आतले इलेक्ट्रॉन्स वाढत जातात, आतले इलेक्ट्रॉन्स वाढत जातात. त्यामुळे काय होणार आहे, शिल्डिंग इफेक्ट मध्ये काय होतं की सेंटरला न्यूक्लियस आहे, पहिली शेल आहे, 2 इलेक्ट्रॉन आहेत, बाहेरच्या शेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. ह्यावेळी फक्त ही आतली शेल काय करणार आहे, शिल्ड करणार आहे. पण जेव्हा दुसरी शेल फिल होईल आणि जेव्हा तिसरी शेल इलेक्ट्रॉन फिल व्हायला लागतील तर काय होणार आहे, इथं बाहेरच्या शेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, बाहेरच्या शेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. मग हे दोन्ही मिळून शिल्डिंग इफेक्ट काय करणार आहे, जास्त प्रोड्यूस करणार आहे. म्हणजे न्यूक्लियर चार्ज ह्या आणि ह्याच्यामध्ये कमी असणार आहे, असणार ना. परत मी काय म्हणते, थर्ड शेल पण फिल झाली, 1 2 3 4 5 6 7 आणि 8, थर्ड शेल फिल झाली, ही फोर्थ शेल. मग मी काय म्हणते की जे 3 शेल्स आहेत ते कम्प्लिटली फिल्ड आहे. मग मला सांगा हे तिघं, पहिली शेल दुसरी शेल तिसरी मिळून शिल्डिंग इफेक्ट काय करणार जास्त. जेवढ्या जास्त इनर मोस्ट इलेक्ट्रॉन, जेवढे आत शेल जास्त असतील तेवढं जास्त शिल्डिंग प्रोड्यूस करणार, कारण तेवढी जास्त ह्या इनर इलेक्ट्रॉनची काय असणार आहे, स्ट्रेंथ असणार आहे, होय की नाही. मग मला सांगा इथं तर एकच शेल होते, इथं आत 2 शेल आहेत, इथं आत 3 शेल आहेत, इथं आत 4 शेल आहेत आणि इथं आत किती आहेत तर 5 शेल आहेत. जसे आत शेल्स वाढत जातात शिल्डिंग इफेक्ट काय होत जातो, वाढत जातो. जसे इनर शेल्स वाढत जातात तसा शिल्डिंग इफेक्ट काय होतो, इन्क्रीज होतो. तर आपण काय म्हणू शकतो की ॲज वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप, ॲज वी गो फ्रॉम top to bottom in a group, every time, दरवेळी काय होते, every time what is added, new shell is added. Every time what is added, every time new shell is added and inner shell electrons increases. आणि इनर शेल इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज झाले, आतल्या शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज झाले, तर ते म्हणणार की माझ्याबरोबरच फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप कर, बाहेरच्या इलेक्ट्रॉन बरोबर फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप करू नको. मग ॲज वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप एव्हरी टाइम न्यू शेल इज ॲडेड, दरवेळी नवीन शेल ॲड होते. त्यामुळे इनर शेल इलेक्ट्रॉन काय होतात, इन्क्रीज होतात, आतल्या शेल मधले इलेक्ट्रॉन काय होतात, इन्क्रीज होतात. काय करतात, ड्यू टू विच शिल्डिंग इफेक्ट इन्क्रीजेस, due to which shielding effect increases down the group. जसं आपण खाली जातो शिल्डिंग इफेक्ट काय होतो, इन्क्रीज होतो.
जसं आपण डाऊन द ग्रुप जातो शिल्डिंग इफेक्ट काय होतो वाढत जातो. व्हॉट इज शिल्डिंग इफेक्ट? द ऑब्स्ट्रक्शन कॉज्ड बाय इनर शेल इन्फ्लुएन्स. आतले जे शेल मधले इलेक्ट्रॉन्स आहेत ते बाहेरच्या शेल बरोबर फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप व्हायला देत नाही, मध्ये जातात, त्याच्याबरोबर डेव्हलप करू नका म्हणतात. तर त्यामुळे काय होतं म्हणजे हा टाइटली बाउंड सेंटर बरोबर होत नाही, म्हणजे हा इलेक्ट्रॉन तितका टाइटली सेंटर बरोबर बाउंड होत नाही, न्यूक्लियस बरोबर बाउंड होत नाही. ह्याला आपण काय म्हणतो शिल्डिंग इफेक्ट. मी तुम्हाला दोन कन्सेप्ट सांगितले, न्यूक्लियर चार्ज पण सांगितला आणि शिल्डिंग इफेक्ट पण सांगितला. पण मी न्यूक्लियर चार्जचा ट्रेंड कसा सांगितला, न्यूक्लियर चार्जचा ट्रेंड मी लेफ्ट टू राईट इन द पिरियडिक टेबल सांगितला की लेफ्ट टू राईट पिरियडिक टेबल मध्ये न्यूक्लियर चार्ज वाढत जातो, त्यामुळे शिल्डिंग इफेक्ट पण काय होत जातो तर इन्क्रीज होत जातो असं मी म्हटलं. ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट number of electrons increases in the same shell which causes increase in the nuclear charge आणि न्यूक्लियर चार्ज इन्क्रीज झाल्यामुळे पूल होतो आणि ॲटॉमिक साईज काय होतं कमी होतं. माझा क्वेश्चन आहे मग ग्रुप मध्ये काय होणार, न्यूक्लियर चार्ज वाढणार का कमी होणार, मग ॲटॉमिक साईज वाढणार का कमी होणार, हा माझा प्रश्न आहे. ग्रुप मध्ये मी पिरियड मध्ये सांगितलं, मग ग्रुप मध्ये काय होणार, ॲज वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम न्यूक्लियर चार्ज वाढणार का कमी होणार, ॲटॉमिक साईज वाढणार का कमी होणार. ठीक आहे. नेक्स्ट मी शिल्डिंग इफेक्ट ग्रुप मध्ये सांगितलं की ग्रुप मध्ये काय होतं दरवेळी नवीन शेल ऍड होते, त्यामुळे इनर शेल्स वाढत जातात, इनर शेल इलेक्ट्रॉन्स वाढत जातात आणि इनर शेल इलेक्ट्रॉन्स वाढत झाल्यामुळे ऑब्स्ट्रक्शन वाढतो, ऑब्स्ट्रक्शन वाढल्यामुळे शिल्डिंग इफेक्ट वाढतो, त्यामुळे ग्रुप मध्ये शिल्डिंग इफेक्ट काय होत जातो वाढत जातो. शिल्डिंग इफेक्ट काय होतो वाढत जातो. शिल्डिंग इफेक्ट वाढल्यामुळे ॲटॉमिक साईजवर काय इफेक्ट होईल, न्यूक्लियर चार्ज काय होईल, ग्रुप मध्ये न्यूक्लियर चार्ज वाढेल का कमी होईल. ठीक आहे. आणि लेफ्ट टू राईट शिल्डिंग इफेक्ट वाढेल का कमी होईल, आणि इन अ ग्रुप ॲटॉमिक साईज वाढेल का कमी होईल. हे तीन क्वेश्चन्स तुमच्या डोक्यात घ्या, ह्याचे प्रश्न जरा विचार करा, मग नेक्स्ट लेक्चर पर्यंत हुडकून ठेवा, मग तुला समजेल. मी अनेकदा हा पॉइंट त्याला शॉर्टकट मध्ये घेणार, मी प्रश्न विचारलेल्या त्या प्रश्नांचं उत्तर देणार, त्यामुळे हे पूर्ण अंडरस्टँड करा, परत परत बघा, जर डोक्यात काय थोडे डाउट्स असतील तर परत बघा, काही प्रॉब्लेम, बट यू हॅव टू अंडरस्टँड दिस थिंग. atomic size decreases from left to right in a periodic table while nuclear charge increases. Next, nuclear charge आणि shielding effect चा रिलेशन काय आहे, न्यूक्लियर चार्ज आणि शिल्डिंग इफेक्टचा रिलेशन काय, हे जे क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर फाइंड करा. नेक्स्ट लेक्चरला तो छोटासा पॉइंट राहिलेला घेणार.